नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर, बीड इथून. मराठा आरक्षण नाही दिले तर 113 आमदार घरी बसवणार. बीड येथील घोंगडी बैठकीतून मराठा आरक्षणामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस यांना इशारा. मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकींचा सपाटा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर घोंगडी बैठक घेतली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. जरांगे म्हणाले की तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर तुमचे 113 आमदार घरी बसले म्हणून समजा. मराठा आता थांबणार नसून तो तुम्हाला लोळवल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पुढे बोलताना असे म्हणाले की 288 मतदारसंघात घोंगडी बैठका घेणार असून त्याचा निकाल येणाऱ्या विधानसभेत सर्व महाराष्ट्राला दिसेल. ऐकूयात मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात. आज तुम्हीच माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलात. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मराठ्यांनी कधी काय कमी केलं? प्रत्येक मराठ्यांनी स्वप्न बघितलं तुम्ही सत्तेवर बसला पाहिजेत. आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत. तुम्हाला असं करायचं तरी काय? तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी गरीब मराठा कायमचा मारायचा की काय? गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला ते ऐश्वर्य बघायला मिळाले. गरीब मराठा जर तुमच्या पाठीशी नसता तर तुम्हाला आयुष्यातही ते ऐश्वर्य बघायला मिळालं नसतं. आज ज्या पैशाच्या मस्तीवर तुम्ही बोलताय तो पैसा सुद्धा गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला मिळालाय. तुम्ही आज ज्या संपत्त्या घेतल्यात काढला तर तुमच्या संपत्त्या तर जाणार, पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार. मी काय चुकीचं केलंय? करायला लागलात. आमदार आमच्या विरोधात उभा केलेत तेही मराठ्यांचेच. काय चूक झाली? मराठा आरक्षण मागितलं ही आमची चूक आहे का? आम्ही तुम्हाला दोन्ही हाताने दिलंय. आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागलात. मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय. तुम्हाला नाही कळणार फडणवीस साहेब, आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वाटोळं झालंय ते नसल्यामुळे. आज रस्ते जाताना आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटतायत. मराठ्यांचेच लोक घालायला लागलात. कुठं पाप फेडणार आहे तुम्ही? तुम्ही काहीही केलं फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो. तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही. तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागलात तुम्हालाच कळत नाहीये. आम्ही काय चूक केली? आरक्षण मागितलं ही चूक. तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या. कालही सांगितलं आणि आजही सांगतो, या बीडच्या नगरीतून जाहीर सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ. पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही. आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे 113 घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा. मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी. तुम्ही आमच्या वेदनेशी आणि भावनेशी खेळताय. तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय. मराठ्यांना सुद्धा सांगतो, तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा. तर मराठ्यांनी जागा राहणं गरजेचं आहे. घोंगडी बैठकच त्यासाठी. स्वतःचे लेकर आणि स्वतःची जात आता वाचवा. जात आणि लेकर मरू देऊ नका. दुसऱ्याचे लेकर मोठे करण्यात आलं जाहीर आवाहन करतोय. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्याच पक्षातले गरीब मराठी पक्षाच्या बाजूने ओढायचं बंद करा. भाजपमधल्या मराठ्यांना, गोरगरिबांना सुद्धा
त्यांचे लेकरं प्रश्न विचारणार आहेत, बाबा तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते मला का आरक्षण देत नाहीत, हा प्रश्न तुमचे लेकरं तुम्हाला विचारणार आहेत. आणि एकजूट ठेवा, तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटत. होऊन जाऊ दे काय व्हायचं ते, मरण मी आता स्वीकारलेलं आहे. देवेंद्र फडणवीसने जो ट्रॅप रचलाय त्यात मरण आलं तरी घ्यायला तयार आहे. आणि समाजासाठी लढून उपोषण करून मरण आलं तरी मी ते घ्यायला तयार आहे. शेवटचा शब्द देतो तुम्हाला की मला कितीही त्रास झाला आणि मला कितीही वेदना झाल्या तरी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्याच पायावर मोजणार, पण गद्दारी तुमच्याशी कधीच करणार नाही. माझा जीव जरी गेला मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत नाही. नसता सरकार जर आपल्याला या राहिलेल्या महिना दीड महिन्यात जर आरक्षण ओबीसीतून नाही दिलं तर सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठ्याने मागे सरकायचं नाही. आपल्या घोंगडे बैठकीचा उद्देश